गुड मॉर्निंग. सकाळचे 5:25 झालेत आणि अजून एक नवीन राईड. एक मोठ्या राईडच्या पहिलीचं एक छोटंसं राईड आहे. छोटंसं राईडने जाऊन घेऊन 1000 किलोमीटर 1100 किलोमीटरचं राईड. मॉर्निंगमध्ये जास्त काय खायला जमत नाही, सो केळा कॉफी हॉटेल आहे. 3:30 वाजता उठायचा विचार झालेला, पण नंतर मग 4:30ला उठलो मी. थोडं 1 तास एक्स्ट्रा झोपलो, कारण जर झोप चांगली झाली ना तर मग प्रॉब्लेम होत नाही. केळ कच्चं आहे की पिकलेलं आहे काय समजणार. पिकलेलं नाही आहे, कच्चं केळ आहे. मम्मीने ते काय प्रोटीन बार टाईप असतं ना, देसी म्हणजे होममेड, ते काहीतरी बनवलं आहे. तर ती आली जवळ खाली तर बरं आहे, नाही आली तर विचार लागेल, म्हणजे काय लागेल. म्हणजे ते काहीतरी रस्त्यामध्ये खाल्ल्यासारखं होईल ना, आणि कुठे ठेवले ते समजत नाही आहे. काय माहिती, म्हणजे राईड असं जास्त लांब नाही आहे म्हणून मी खूप आराम निवांत सगळं करतो आहे. जबकि करायला नाही पाहिजे. आय शुड रश लिटिल बिट. काय माहीत नाही काय एकदम खूप म्हणजे असं आरामात करायची इच्छा होते. चला आता डायरेक्ट ह्याच्यावरतीच भेटूया, बाईकवरती. आता जस्ट लोणावळ्याचा घाट क्रॉस करतो आहे. खोपोली क्रॉस केलं मी. आय डोंट नो वाय खूप स्लो चाललो आहे मी. इट्स ऑलमोस्ट 7. सनराईज पण होत आहे. खूप स्लो चाललो आहे मी. आय डोंट नो वाय. एकदम असं म्हणजे की लथार्जिक पण फिलिंग असं नाही का, ते लथार्जिक फिलिंग होतं आहे किंवा हे होतं आहे. असं वाटतं की आरामात जाऊया करून, तो तसंच चाललो आहे मी. झोप पण माझं झालं आहे व्यवस्थित, असं नाही की नाही झोप झालं नाही आहे. झोप पण व्यवस्थित झालं आहे. भूक नाही आहे, कॉफी पिलं आहे, बट एकदम आरामात जायचं इच्छा मन करते. मे बी काय माहीत नाही काय चाललं आहे करून. आता हे एक मोठं टास्क आहे, आणि ते स्लो ट्रक्स हे याच्यावरती ओव्हरटेक करणं. बँगलोर आहे 75 किलोमीटर्स. ओके, मी एवढ्या वेळा पण हे घाट क्रॉस केलं ना, इकडं ह्याचं म्हणजे कुठलं गेअर आणि गेअर रेशो अजूनही मला व्यवस्थित झेपलं नाही आहे, म्हणजे जमलं नाही आहे मला. कधी कधी रॅन्डमली 3rd गिअरमध्ये नाही तर 2nd गिअरमध्ये चालवतो मी, आणि कधी कधी मिस फायर पण होतं आहे माझं. की आता थॉट की आता मी इकडून जाणार नाही, म्हणजे आता बट जाऊ दे. एक छोटं राईड म्हणून घराची गरज होतीच, ते पण करतो आहे. या 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 तर समोर गाडी नव्हती आणि हे ब्लाइंड स्पॉट नव्हतं म्हणून घेतलं, नाही तर मग नाही घेतलं असतं. आता हे एवढं एरिया असतं ना, थोडंसं गरम वाटतं. वरती पण 1-2 ठिकाणी गरम असतं, बाकी नॉर्मलच असतं म्हणजे ते टेम्परेचर लोणावळ्याचं. दिस इज द क्रिकेट बोलते पोलीस अकॅडमी वाटतं हे सगळे एरियामध्ये. बाई थंडरबर्ड मस्तपैकी रेमटवतो आहे, मस्त कॉर्निंग विंडिंग वाटतो आहे. गुड गुड गुड, व्हेरी गुड. तर नेहमीप्रमाणे योगेश्वरी मिसळ. ॲक्च्युली मेन्यू का भरपूर चेंज केला त्या लोकांनी. ताक देत होते, मला ताक नको होतं, सो आय टूक ओनली चहा घेतलं. वायझर चेंज केलं. ओके, सो आय थिंक देर वुड बी वन मोर स्टॉप. हे असं म्हणजे कसं नाही का, गोवा 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 असं फ्रेशनेस असं वाटत नाही, असं एक्साइटमेंट वाटत नाही. आय डोंट नो वाय. मे बी गोवा इज मेंट टू गो विथ फ्रेंड्स अँड ग्रुपमध्ये. तर हां, तर ॲक्च्युली गोवा इज मेंट टू डू दॅट. असं करू. बट आता आम्ही तर चाललो आहे बाबा, एकटं चाललो आहे. तिथे कोण भेटेल नाही तर कोणाला ओळख भेटेलच, ओळख करून काढूनच घेऊ.
त्यामध्ये आपण हवेत जरा चांगलं. सो 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 जय गोवा. म्हणजे थोडंसं एक्साइटमेंट आणतोय स्वतःमध्ये गोवासाठी. बाकी काय असं हे नाही आहे. ॲक्च्युली हे प्लॅन केलेलं मी ऑलमोस्ट 20 नाही ॲक्च्युली मागच्या वर्षीच मी प्लॅन केलेलं. म्हणजे जेव्हा मी माझं ह्याचं राईड संपत होतो ना, साऊथचं राईड साऊथ इंडिया ओडिसी संपत होतो ना, तेव्हाच मग मी विचार केलेलं गोवाला लावून गोवा संपून टाकतो. कारण गोवा कवर नव्हतं केलेलं मी. एकदा लावून आलो आहे पण ते इंडस्ट्रियल विजिटमध्ये, दॅट डझंट काउंट. आणि गोवामध्ये अशी म्हणजे असं काय मस्ती केली नाही जशी नॉर्मली लोक करतात. आणि आताही काय करणार नाही, पण एकटा माणूस काय करणार. इट्स जस्ट लाईक आय एम जस्ट गोईंग टू रिलॅक्स. काम करेन, रिलॅक्स होईन, जरा बीचवरती वॉक करेन अँड या दॅट्स इट. काय त्याच्यामध्ये नवीन आपण एक तर नाही करू शकत, पण आपण नाही करत ते. अँड आय डोंट रेकमेंड ऑल्सो. बट बघूया तिथे कसं आहे तिकडचं. हां, सी फूड ट्राय करेन. मेन मोस्ट प्रॉब्ली तर लोक फिरायला जातात, दारू प्यायला जातात, पण आपण सी फूड ट्राय करायला जाऊया करून. तो ते एक करेन. रेस्ट आय डोंट थिंक सो की काय करेल. बाकी लेट्स सी व्हॉट सरप्राइजेस गोवा गिव्ज मी. आणि असं काय म्हणजे असं काय होईल की आय कुड कीप कमिंग बॅक टू गोवा. कारण गोवा इज जस्ट लाईक अ 500 किलोमीटर, 500 to 600 किलोमीटर. तर आता सध्या साऊथ गोवाला चाललो आहे मी. आणि आता इथून हां, आता हे रूट आपल्याला कसलं येणार आहे, हे रूट आता घेणार आहे. आता जे IBWमध्ये बरेच एक रूट खूप फेमस झालेलं, तेच रूट मी घेतो आहे. ओल्ड गोवा हायवेमध्ये मी ट्राय नाही केलं आहे, कारण मोस्टली थोडेसेच पॅचेस बाकी तिकडचे असं म्हणतात आहे. पण सध्या जाताना मी हे नाही करू शकत, जाताना मी नाही रिस्क घेऊ शकत. येताना मे बी ओल्ड गोवा हायवेवरनं मी ट्राय करेन, जे आता जुलैमध्ये जे स्टार्ट होणार आहे. बट लेट्स सी, तेव्हा बघूया. हां, तर आता जाणार आहे इथून कराडला. इथून कराडपर्यंत माहिती आहे मला. कराडनंतर मग जाणार अनुष्कुरा घाट थ्रू राजापूरचं रूट पकडणार. राजापूरचं रूट पकडून मग आपण गोवा. तर ॲक्च्युली गोवामध्ये जाऊन पण मे बी 100 किलोमीटरचं मला कवर करायचं आहे, म्हणून थोडंसं डिस्टन्स मला जास्त होणार आहे. तर आता हां, इफ यू कॅन सी मी एक्सटेंडर लावलेलं आहे. आय डोंट नो की हे हेल्प करतं आहे की नाही जास्त. कारण ॲक्च्युली काय होतं की समजा जर मी असं वरती राहिलो ना, म्हणजे असं स्ट्रेट बसलो ना, ताट बसलो ना, तर मला विंड बफेटिंग होतं आहे. पण आता बिकॉज ऑफ दिस विंड बफेटिंग होत नाही आहे. बट आय डोंट नो की हे जरा हे व्हायब्रेट भरपूर करतं. ह्याचा मी व्हिडिओ ॲक्च्युली हे नव्हतं केलेलं, मी बनवलं नव्हतं. कारण ह्याला अटॅच करणं पण खूप इझी आहे. इकडून लावायचं, तिकडून लावायचं, आणि हे वरती खाली पण करू शकतो. म्हणजे ते थोडे एक नॉब्स आहेत, दोन्ही साईडला नॉब्स आहेत, त्या हिशोबाने वरती खाली याचा हाईट ॲडजस्ट करू शकतो. सध्या मी लोएस्ट हाईटमध्येच ठेवलं आहे, कारण एवढं हाईट नव्हती मला गरज आहे. बट लेट्स सी कसं हे करतं. कारण आता लॉंग हायवेज आता इथे आत्तापर्यंत हायवे नुसतं कराडपर्यंतच असणार, आणि त्याच्यामध्ये पण किती पॅचेस चांगले असणार वाईट असणार का बोलता येत नाही. कारण लास्ट टाईम येताना जरा बेकार पॅचेस भेटलेले मला, कारण डायव्हर्जन भरून भेटलेले. आता काय माहीत नाही मला त्याच्यामध्ये. अँड माझं नेव्हिगेशनसाठी जे मी ऑलरेडी एक रेडमीचा मोबाईल वापरायचो, त्याचं ते आय डोंट नो वाय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात. ते मे बी त्याचं GPS सेन्सर खराब झालं आहे की ते हे दाखवत नाही. म्हणजे मॅप दाखवत आहे, पण मॅपमध्ये हे म्हणजे लाईव्ह लोकेशन तसं हे नाही करत, म्हणजे नेव्हिगेट नाही करत आहे. सो आय स्विच टू माय सेकंडरी मोबाईल. नशीब हे होतं माझ्याकडे. टेक्निकली हे डायरेक्शन म्हणजे नेव्हिगेशनच्या उद्देशाने घेतलं नव्हतं मी, बट आता दुसऱ्या काय पर्याय नाही म्हणून ठीक आहे, काय करू शकत नाही आपण. बट आफ्टर दिस राईड आय थिंक आय शुड बी कन्सिडरिंग दॅट ऑटो, काय म्हणतात त्याला, अँड्रॉइड ऑटो. ते असं स्क्रीन लावतो, त्याला ब्लूटूथने कनेक्ट करून त्याच्यात नेव्हिगेट करू शकतो, नेव्हिगेट मॅप लावू शकतो. आय गेस ते मला कन्सिडर करावंच लागेल, ऑरेल्स मला ह्याच्यावरतीच निर्भर राहायला पाहिजे, म्हणजे लागेल. आय एम नॉट 100% शुअर मी करून की कारण दॅट विल कॉस्टिंग मी अराउंड 13,000 to 14,000 काहीतरी, विच इज अ ह्यूज डील फॉर मी. कारण एवढं टाकणं म्हणजे जरा जास्तच वाटतं मला. मे बी अजून कुठलं चीप, पण त्याच्यामध्ये फायदा हे की फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा, म्हणजे डॅश कॅम आणि हे TPS सेन्सर सगळं भेटतं त्याच्याने. तो दॅट इज म्हणजे एक व्हॅल्यू ॲडेड गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
स्टील आय एम नॉट 100% कन्व्हिन्स किंवा शुअर की मी ते करेन. कारण मला असं वाटत होतं की म्हणजे कसं ते एवढं पैसे टाकायचे आहेत त्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरं गोष्ट असं होतं की जर तुम्ही कोडायकनालचा ब्लॉग बघितलं असेल तर माझे दोन्ही लाईट खराब झालेले, चालू होत नव्हते. नंतर मग जेव्हा बँगलोर मी क्रॉस करतो तेव्हा चालू झाले आणि मला असं वाटलं की स्विच खराब झालं आहे. तर मी मामूला दाखवलं होते. तर मग वायरिंगमध्ये इश्यू झालेलं तर ते सॉल्व्ह झालं आहे. सो आता म्हणजे इट इज वर्किंग. सो लेट सी की या राईडमध्ये किती हे काम करेल किती नाही काम करेल. कारण नाईट राईड मला नाही वाटत होईल कारण दिवसा टायमेलाच मी पोचून जाईन. पहाटे निघालो तरच मग लागेल ते. पण आज मी पहाटे निघालेलो. पहाटे पण काय पहाटे वाटले नाही कारण एवढं स्लो येत होतं मी पुण्यामध्ये की विचारू नका. एनीहाव आता कराड पोचूया. मे बी अजून एक मी हॉल्ट घेईन कराडला. चहा ब्रेक घेईन मी. चहा आणि वॉटर ब्रेक घेईन मी. सॉरी. त्यानंतर मी मोस्ट प्रॉब्ली अनुष्कुरामध्ये म्हणजे थांबलं फोटो काढायला थांबलं तर थांबेन. नाहीतर मग डायरेक्ट गोवालाच. क्रॉसिंग साताराचा म्हातारा. पेट्रोल पण ॲक्च्युली रिझर्ववरती लागलं आहे. 13 किलोमीटर झालेत म्हणजे पेट्रोल लागून. इथून कराड 57 किलोमीटर्स आहे. पण मला नाही वाटत की वन गोमध्ये जाऊ शकतो. कारण ऑलमोस्ट आता किती नाही म्हणून 1700 किलोमीटर तर झालेच आहेत. झोप यायला लागली आहे मला. लिटरली झोप यायला लागली आहे. पेट्रोल पंप इथे आहे पण मी विचार करतो आहे की 11 किंवा 10 किलोमीटर नंतर एक कुठलं तरी फूड मॉल आहे. तिथे जाऊन पेट्रोल जर असेल विट इज गुड. HPचं असेल तर गुड. मग तिथे पेट्रोल भरून मग हे करू. कारण आता इथे सिटीमध्ये भरलं गेलं ना तर हे खूप टाईम घेईल म्हणजे बाहेर निघा. ब्रिजच्या खालीच आहे पण परत मग पुढे जाऊन सर्व्हिस रोडने जाऊन मग परत तिथे लागत किती वेळ लागेल ते आणि कधी आता गर्दीच आहेत. तर मग पुढच्या मग ह्याच्यामध्ये बघूया थांबूया. काय मग सत्तारीकर कोण बघताय का हो व्हिडिओ. तर NH48 सोडलं आहे कारण NH48चा हाल खूप खराब आहे ॲज पर द गुगल मॅप्स. बरेच डायव्हर्जन्स आहेत कराडपर्यंत. सो हे आता मला आतून घेऊन चाललं आहे कंट्री रोडने. चांगलं छान आहे म्हणजे हिरवगार आहे आसपास. सिंगल लेन रोड आहे. सो आय डोंट थिंक सो की काय इश्यू व्हायला पाहिजे. पण 38 किलोमीटर्स अजून आहे कराड. मग कराड नंतर मग अजून पुढचं हे असणार. थोडासा टाईम वाढला याच्यामुळे. किलोमीटर्स पण थोडेसे ॲड झालेत. बट व्हॉट टू डू. ते कंटाऊन म्हणजे सारखं डायव्हर्जनपेक्षा हेच असलेलं बरं. तरी पण हे पण रोडवर चांगलंच आहे. तर पुढे कुठे ते चहा पिऊया यार. एवढे उसाचे मळे आहेत तर गोव्याचा चहा भेटेल इथे. मग हे सातारा आहे की काय सांगली काय माहीत नाही. बट हे तारेगाव. ओके तारेगाव करून हे का तारगाव. विसरली तारगाव रोड. माझी डोली चालली ग. आता थोडीशी मजा यायला लागली आहे. फुल ऑन ॲडव्हेंचर आहे. मधल्या कुठं रूटवरनं घेऊन चाललं आहे. शेती हा क्या बात आहे. आता काय बरंच वेळ हायवेवरती होतो. ऑलमोस्ट 240 किलोमीटर हायवेवरतीच होतं म्हणून थोडंसं जरा हायवेशी बोर झालेलो. आता आहे 33 किलोमीटर इथे आहे मी. तर ह्याच्यावरनं आफ्टर मे बी 100 किलोमीटर नंतर या हायवेशी पण मी बोर होऊन जाईन मी. माहिती आहे ना माणसाचं मन चंचल असते करून. देवीचं मंदिर आहे. वा क्या बात है. चला जिसका डर था वही हुआ. असं वाटलं की आतापर्यंत चांगलं रोड भेटतील. नाही रोड खराब असणारच. त्याशिवाय मजा काय ट्रिपमध्ये. एनिवे एवढं पण काय वाईट नाही आहे. बट स्टील यू नो ना आपल्याला कुठल्या कशा रोडची सवय आहेत. पोल्ट्री फार्म. आता गेलं वेणेगाव आणि हे गाव मस्तपैकी होतं. आता गावाच्या जवळ बाहेर पडलो आहे. हा क्या बात आहे. काय हो क्या बात आहे. पाणी जरा सुकलं आहे पण काय असं वाईट असं काही नाही आहे. क्या बात आहे. काश अशा ह्याच्यामध्ये राहायचं सौभाग्य भेटलं असं तर म्हणजे गावात राहायचं सौभाग्य भेटलं कधीतरी तर बरं होईल वाटेल जरा. म्हणजे गावचं लाईफ सिम्पल नॉर्मल लाईफ छानपैकी. आसपास शेती पण चहा अजून भेटला नाही आहे. चहाची टपरी होती 1-2 पण माहीत नाही मला जरा असं फील झालं नाही की चहा तिथे जाऊन थांबून चहा प्यावा करून. कुठला रूट आहे.
क्या बात आहे. आधी आम्ही म्हणजे असं हे भेटलेलं, म्हणजे असं चान्स भेटलेला मला. दादा तुला कुठे बसू, कुठे बसू, कुठे बसू, कुठे बसू दादा बोल. सगळ्यांना वाटतं की डबल सीट घ्यावं करून, म्हणजे डबल सीट घेऊन जा करून, पण कुठे बसू रे बाबा. गावात म्हणजे हेच, म्हणजे हे बघण्यासारखं असतं. म्हणजे जरा इकडे सिम्पल गोष्ट आहे की समोर ऊसाचं एक ट्रेलर आहे, स्कूल सुटलं आहे, खेचा ऊस खात खात जावा. इथून पण वाटतं घेतील काय ना काय एक दोन, तर घेऊन घेऊन किती घेणार ऊस, आसपास ऊसच ऊस आहे. म्हणून हे लोक पण काय बोलत नाही जास्त पोरं, म्हणजे माणसं. क्या बात आहे. चालता चालता मस्त की अरे पडला असता तो. एक पण खाऊन म्हणजे हे हेल्मेट न हे असलं असतं ना, हाफ फेस हेल्मेट असलं असतं तर ते मी पण करत गेलो असतो. एक असंच मजा लहानपणासारखं. आय होप की आताच्या काळामध्ये आत्ताचे जेनझी विंझी हे सगळं सुख एक्सपिरियन्स घेता येतील की नाही काय माहीत नाही लोकांना. आणि त्यांना कोणा ते मीडियोकर किंवा ते खूप तुच्छ वाटत असेल, पण ॲक्च्युअलमध्ये हेच सुखाचं जीवन आहे. आता हे तुकाईवाडी पंचायत, तुकाईतवाडी. आता अजून पाऊण तास लागेल म्हणतात, असंच रूट आहे म्हणजे कराडसाठी. बापरे सगळीकडे तेच आहेत. हो आता टेक्निकली आलो आहे मी कराडला, आणि हे विद्यानगर कोण एरिया आहे. इथे लाईनीत कॉलेजेस आणि शाळा असं आहेत. आता एक मस्तपैकी एक भारीतलं एक शाळा होतं. असं वाटत होतं की इंग्रजांनी बनवलं आहे त्या बिल्डिंगला. एकदम मस्तपैकी एकदम भव्य एकदम ह्याच्यामध्ये किल्ल्यासारखं होतं. पण CBSE स्कूल होतं ते, विचार करा. मे बी स्टेट बोर्ड पण असेल, SSC पण असेल. पण आता शनिवारचा दिवस आणि वाटते शाळा सुटली आहे, 12 पण वाजलेत, म्हणून इथे जरा जास्त गर्दी आहे. सांगली हे यशवूर कराड दोन म्हणजे हे कराड डिस्ट्रिक्टमध्ये झालं आहे. मेन वाटते मेन सिटी 2 किलोमीटरमध्ये आहे. तर हायवे सोडला म्हणून हे सगळं बघायला भेटतं. मे बी हायवे ठीक आहे, काय इश्यू तर नाही भाई. मतलब ते डायव्हर्जन्सपेक्षा हेच जरा बरं वाटलं, काय इश्यू नाही आहे त्यामध्ये. नुसतं जरा टाईम वाढला. आता किती वाजता गोव्याला पोहोचू काय माहिती. सध्या कराडच्या मॅगडीमध्ये आहे, पनीर रॅप घेतलं आहे. आणि एक NX 500 वाला माणूस आहे इथे. आपण हायवे वाटते गोव्याला चाललाय, कारण NH 48 सोडून आलोय. तर बरेच डायव्हर्जन म्हणजे गावागावातून आलोय, म्हणून कंटाळलेलो लिटरली. बोललं की जरा खाऊया काहीतरी, पोटात काहीतरी घालूया, म्हणून आलो इथे. आता नेक्स्ट आहे राजापूर. राजापूरचं मॅप लावलंय, पण मे बी थोडंसं पुढे जाऊन मग वाटते परत मी रिडायरेक्ट करेल मॅपला साऊथ गोवासाठी. बरंच लांब आहे, संध्याकाळ होते, रात्र तर होणारच आहे असं वाटते मला. संध्याकाळ होणार, काळोख होणार की नाही त्याचं काय गॅरंटी नाही. ठीक आहे चला. तर आता हे आहे NH 48. आता इथून NH 48 म्हणजे जस्ट टच होऊन सोडलं मी NH 48. आता राजापूरच्या दिशेने जायचं आहे. पुढून पण जाऊ शकतो मी, पुढे जाऊन गेलं तर कोल्हापूर मार्गे थ्रू पण जाऊ शकतो, पण ॲट द एंड ते एकाच रोडला तो भेटणार, म्हणजे असं पुढे जाऊन याच रोडला भेटणार आहे. त्यापेक्षा इथूनच गेलेलं बरं. हे शिट किती. हां सो आता कसं आहे की जरा मॅगडीचं खाल्लं, सो आय डोंट थिंक सो आय शुड बापरे ते मॅगडीचं खाल्लं आहे. आता आय डोंट थिंक सो की खायची काय गरज आहे पुढे. गणपतीपुळे इथूनच जात आहे. मे बी मग असं वाटतं की जेव्हा गणपतीपुळेवरून येतो तो मी तर याच रूटने आलेलो मी. दॅट टाईम मी नेवर नोटीस, बट बघूया आता. आता एअरप्लग्स लावलेत आणि आता गपचूप निघूया. सो राईट नाव या राईडसाठी 3 ते 4 गोष्टी नवीन घेतल्या मी. आता हे तर तुम्ही बघत असाल, विंडशील्ड वायझरवरचं हे वायटेराचं फॅब्रिकचं ग्लोज आहे. नाव माहीत नाही आहे, खाली देऊन टाकेन काय करून. आत्तापर्यंत 100-200 किलोमीटर त्याच्यावरती केलं. असं वाटत नाही की ह्याला ब्रेकिंग करायची गरज आहे, कारण फॅब्रिक आहे. तर मला आय डोंट थिंक सो. जर हे लेदर असतं तर त्याला ब्रेकिंगची गरज लागते, पण ह्याला वाटते नाही गरज लागते करून. तर दिस इज ऑल्सो नाईस. इट इज आता हे कसं सिटी टू सिटीसाठी चांगलं आहे. हायवेसाठी तर आपलं ते हॉटशॉटच बेस्ट आहे. अँड दिस शूज, आता या शूज आता किती झाले, 286 किलोमीटर्स तर केले या शूजवरती मी. चांगलं आहे. आता एक साईजने मोठं घेतलं, कारण माझं फीट जरा वाईड आहे, म्हणून मला वाईड फीट लागतं. तर रूम आहे वरच्या खाली, पण साईडला थोडंसं अजून ते म्हणजे अंगठा अजून मला टच होतं आहे जरा, म्हणजे असं लागतो आहे ते. मे बी ह्याला पण ब्रेकिंगची गरज आहे असं वाटतं. सो आता बंद तर काय प्रॉब्लेम नाही आहे. पण असं हे शूज असं हे नाही म्हणजे असं स्निकर दिसतात लांबून, पण ॲक्च्युअलीमध्ये असं स्निकर्स नाही आहे. हे लाऊड शूज आहेत.
इव्हन ह्याच्याने चाललं विल्लं तरी जरा ते सगळं लाऊडनेस बूट्सचं ते हे देतं, म्हणजे काय म्हणतात फिलिंग देतं. थोडंसं हेवी आहे. नुसतं प्रॉब्लेम नुसतं मला हे वाटलं की ह्याच्यावर हे लेसने आपण क्लोजर आहे, तर क्लोजर लेस दिलं आहे. जर वेल्क्रो असलं किंवा चेन असलं तर जरा कसं घालायला काढायला इझी झालं असतं. ते एक गोष्ट जरा खटकते मला. रेस्ट आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ दिस टाईप ऑफ शूज. म्हणजे चांगला आहे शूज. आता किती दिवस टिकतं, किती किलोमीटरसाठी टिकतं ते आता आपल्याला नंतरच बघायला लागेल, म्हणजे नंतरच कळेल. सो अकॉर्डिंग टू दिस रूट हां अनुष्कोराच्या तर लागणारच आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये किती कंडिशन असेल नसेल ते नंतर बघतच जाऊया. पण रूट म्हणजे आत्तापर्यंत तर ओके वाटलं मला, असं काही हे नाही आहे. अरे ती 288मध्ये मी हॉल्ट घेतलेला, 287ला हॉल्ट घेतलेला. तर 350 किंवा 400 करूनच थांबूया, जरा चहा ब्रेक तर घेऊया. कारण आता किती 1:30 वाजले आहे. आता क्रूज कंट्रोल चालून जायला. आता इथून राजापूर ऑलमोस्ट 100 किलोमीटर आहे. पण आत्तापर्यंत म्हणजे NH48 सोडून आतापर्यंत एक नंबर रोड आहे, एक नंबर रोड आहे. कुठेच खड्डा नाही आहे, कुठेच ट्रॅफिक तर ऑलमोस्ट नेक्स्ट टू नथिंगच आहे. काय नाही, बिलकुल ट्रॅफिक नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली हे रूट डिस्कवर झालं ह्याच्यात टाईम आहे. जेव्हा सगळे बायकर्स IBWला चालले मुंबईपासून, तेव्हा हे रूट वाटते डिस्कवर झालं. रोड्स बी आत्ता बनले असतील म्हणून हे एक ऑप्शन होतं वाटतं त्यांच्याकडे. म्हणजे एक ऑप्शन आहे गोव्याला जायला. बट खूप छान आहे, म्हणजे आत्तापर्यंत चांगलं मला भेटलं. आणि मोस्टली पेट्रोल पंप्स आणि हॉटेल पण भेटून जातील त्याच्यामध्ये. आणि असं आता मध्ये घाट लागणार थोडेसे, आणि मग मे बी थोडेसे गाव लागणार. पण खूप छान आहे अरे, म्हणजे वर्थ आहे. म्हणजे असं जायचं असं बोरिंग नाही आहे, चांगलं आहे.